नमस्कार मित्र, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांच्या आवडता युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ जो व्हिडिओ घेऊन आला आहे आता आपल्या सर्वांसाठी सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आपण सर्वांनी थंबनेलमध्ये पाहितली आणि टायटलमध्ये वाचले. जो आनंदाच्या वार्त्यानुसार आता 31 मार्चपर्यंत सोयाबीनच्या भावात 100% येणार आहे 500 रुपयांची तेजी. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागला की इथून 31 मार्चपर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडणार की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या दरात येणार 500ची तेजी. ही 500ची तेजी आल्यानंतर या तेजीत 31 मार्चपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार. चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची आता उत्तरे जाणून घेऊया. तर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथे व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावून करून घ्या. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे ही 31 मार्चपर्यंत आता सोयाबीनच्या दरात 100% येणारे 500ची तेजी. पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागलाय की इथून 31 मार्चपर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात असं काय घडणार की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या दरात 100% येणार 500ची तेजी. आणि ही 500ची तेजी समजा आले तर इथून 31 मार्चपर्यंत सोयाबीनचा दर हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचा याला जोडून आणखीन एक प्रश्न विचारला जात आहे की ही तेजी 31 मार्चपर्यंत आली तर या तेजीत आम्ही सोयाबीन विकायचं का मग आणखीन तेजीची वाट बघत थांबायचं. चला तर मग याही प्रश्नाचं आपल्या सर्वांना देतो या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर. तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी किती आहे. तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी दिसत आहे ती सध्याच्या कंडिशनला आहे 5,000 रुपये प्रति क्विंटल पासून 5,300 रुपये प्रति क्विंटल. जेव्हापासून आपण बघितलं की अमेरिका, इराण व त्याचबरोबर इस्रायल यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं तेव्हापासून सोयाबीनचे दर हे वाढायला लागले. अशा परिस्थितीमध्ये मग सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव विचारायला लागलाय की युद्धाचं आणि सोयाबीनच्या बाजारभावाचं कनेक्शन काय. तर तुम्हाला सर्वात प्रथम हे कनेक्शन समजावून सांगतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, अमेरिका, इराण व इस्रायल यांच्यामध्ये जो संघर्ष सुरू आहे तर त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे बाजारभाव भयंकर वाढले आणि इथून पुढे कच्च्या तेलाचे बाजारभाव हे खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात जे कच्च्या तेलाचे दर वाढलेले आहेत तर याचा परिणाम खाद्यतेलावरती झालाय. कारण कच्च्या तेलाचे दर हे खाद्यतेलावरती 100% परिणाम हा करतच असतात. याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यतेलाचे बाजारभाव भयंकर प्रमाणात वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पाम तेल, सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल यांचे दर जे सुधारले आहेत त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दराला खूप मोठा आधार मिळत आहे आणि याच्यामुळं देशांतर्गत बाजारामध्ये याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत आणि याच्यामुळं देशातील सोयाबीनच्या दरात सध्याच्या कंडिशनला आपल्याला मागच्या 2-3 दिवसात 300 रुपयाची सुधारणा होताना दिसलेली आहे. जर इथून पुढचा विचार केला तर इथून 31 मार्चपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील या परिदृश्यामुळे सोयाबीनच्या दरात सुधारणा होत राहणार याची शक्यता दिसत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घ्यावी लागेल की यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनचं उत्पादन हे भयंकर प्रमाणात घटलेलं आहे. यंदाच्या वर्षी जे भयंकर प्रमाणात सोयाबीनचं उत्पादन घटले तर याच्यामुळे सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये एक मोठा गॅप निर्माण झालेला आहे. हा गॅप दिवसागणिक वाढत जात आहे आणि याच्यामुळंच आपल्याला सोयाबीनच्या दरात आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत या कारणामुळं कमीत कमी 500 रुपयांची तेजीही येताना दिसणार आहे. आता ही तेजी आल्यानंतर सोयाबीनचा दर 31 मार्चपर्यंत कुठून कुठपर्यंत पोहोचेल. तर लक्षात घ्या, सामान्यतः सोयाबीनचा जो दर आहे तो 31 मार्चपर्यंत 5,500ला गवसणी घालेल आणि जर सगळं काही ऑल इज वेल घडलं तर तो दर तुम्हाला 6,000च्या आसपास सुद्धा पोहोचताना इथं दिसू शकतो.
आता इथं प्रश्न पडतो, की मग आपण सोयाबीनची विक्री कधी आणि कशा पद्धतीने करायची? तर माझा तुम्हाला सल्ला आहे, की तुम्हालाही ₹500 तेजी मिळाली, की तुम्ही 100% तेजीत आपल्यापाशी असणाऱ्या सोयाबीनची विक्री सुरू करायला हरकत नाही. जर एकदाच सोयाबीन विकावंसं वाटत नसेल, तर एकदाच न विकता टप्प्याटप्प्याने तेजीत जर सोयाबीनची विक्री केली, तर याच्यामुळे आपल्या सर्वांचा 100% होऊन जाईल. इथं खूप खूप फायदा. तर लक्षात ठेवा मित्रांनो, इथून पुढे सोयाबीनच्या दरात चांगली तेजी येणार आहे आणि 31 तारखेपर्यंत सोयाबीनच्या दरात कमीत कमी ₹500 सुधारणाही होणार आहे. इथून पुढे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे दर हे कसे राहतील, याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उद्याला मनापासून व्यक्त होतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.